ते त्यांना तेवढंच काम राहिलेलं आहे. कारण स्वतःच्या पक्षाचं अस्तित्वही राहिलेलं नाही आणि कार्यकर्तेही राहिले नाही, मागे कोणी फॉलोअर राहिले नाही त्यांच्याशी कोणी. त्यामुळे मला असं वाटतं ते आता कुठे आंदोलन झालं तर ते त्याच्या मागे मागे जातील. सुप्रिया सुळे यांनी राजनाथ सिंग यांना नमस्कार केला, त्यांच्या पाया पडले. ही घटना सध्या खूप चर्चेत आहे राज्यामध्ये. कसं बघता याच्याकडे? सुप्रियाताईंनी काय राजनाथ सिंग यांच्या पाया पडले ते, मग त्यात चुकीचं काय, वाईट काय? हे आपली संस्कृती आहे, आपलं कल्चर आहे महाराष्ट्राचं. आणि सगळ्यातूनच बघा, कोणी वरिष्ठ असेल, कोणी ज्येष्ठ असेल. आता माननीय राजनाथ सिंगजी गेल्या अनेक वर्षापासून पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी आहेत, मोठ्या पदावर आहेत, गेल्या अनेक वर्षापासून मंत्री आहेत. आणि अचानक कोणी समोर आलं तर आपण कोणी असो, मी पण कोणी ज्येष्ठ आलं तर त्या ठिकाणी निश्चित खाली वाकून नमस्कार करतोच. मला वाटतं त्यामध्ये काही वावगं आहे, मला असं काही वाटत नाही. भाऊ, यालाच जोडून एक प्रश्न आहे की मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकावरून शरद पवार गटामध्ये मतभेद बघायला मिळतोय. सुप्रिया सुळेंच्या विरोधात रोहित पवार यांनी भूमिका घेतली. मला वाटतं हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांनी भूमिका काय घ्यावी, काय घेऊ नये, त्यांच्या आपसामध्ये काय मतभेद आहेत. कारण रोहित पवार सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींना विरोध करताना आपण बघितलं असेल. आणि विलिनीकरण करायचं की दोन्ही पक्षाचं, त्यावर त्यांचा आक्षेप आहे. आमच्या सोबत यायचं की नाही महायुतीसोबत, याबाबतही त्यांचं काही वेगळं मत आहे. ते त्यांचं वेगळं मत आहे. पण मला वाटतं हा त्यांचा कौटुंबिकी प्रश्न आहे आणि पक्षांतर्गत प्रश्न आहे. ते बसून सोडवतील.